Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the problem set 4b. The first question is write the correct alternative. First is if the face value of a shear is rupees 100 and market value is rupees 75, then which statement is correct? First is the shear is as at a premium of rupees 175. B, the shear is at discount of rupees 25. C, the share is at premium of rupees 25. Rupees 25. D, the share is at discount of rupees 70. बघा क्वेश्चन काय आहे, if the face value of a share is rupees 100 and market value is 75, फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणजे इथं हा डिस्काउंटवर असणार आहे. म्हणजे 100 मधून 75 गेले तर 25. द शेअर इज ॲट द डिस्काउंट ऑफ 25. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ऑप्शन बी. यावरून आपण चेक करू शकतो, जर समजा फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तर तो प्रीमियम वरती असतो. सेकंड क्वेश्चन, what is the amount of dividend? What is the amount of dividend received per share of face value rupees 10 and dividend declared is 50%. Declare is 50%. त्याचे ऑप्शन्स आहेत रुपीज 50, बी रुपीज 5, सी रुपीज 500 आणि डी रुपीज 100. ओके, नाउ सी what is the amount of dividend received per share if the face value is 10 and dividend declared is 50%. नेहमी लक्षात ठेवा, डिव्हिडंड जो मिळतो तो फेस व्हॅल्यूवर मिळतो. ओके, फेस व्हॅल्यू जेवढी असेल त्याच्यावर डिव्हिडंड मिळणार आहे. मग किती डिक्लेअर झाला आहे? 50%. मग 10 रुपीजच्या 50% किती होतो? निम्मा किती होणार 10च्या? 5%. 5 रुपीज. ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर.
Now see the third sub question. The NAV of a unit in mutual fund scheme is rupees 10.65. Then find the amount required to buy 500 such units. पहिला आहे 5325, सेकंड आहे 5235, थर्ड आहे 532500 आणि पुढचा आहे 5325. आता या ठिकाणी एका युनिटची किंमत आहे. आता म्युच्युअल फंडमध्ये NAV वापरतात आणि इतर जे असेल त्याच्यामध्ये आपण शेअर्स म्हणतो. तर एकाची किंमत आहे ₹10.65. असे 500 घ्यायचे असेल तर सरळ सरळ त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती येतं बघूया. 10.65 इंटू 500. हे 2 झिरो तसेच लिहून घ्या. 5 5 25, 2 6 5 30 2 32, 3 5 0 0 3 5 1 5 आणि डेसिमल पॉईंट 2 1 आणि 2 5325. सो द ऑप्शन इज ए. ऑप्शन इज ए. Okay, now see the fourth. Rate of GST on brokerage is A 5%, B 12%, C 18% आणि D 28%. रेट ऑफ GST जो आहे ब्रोकरेजवरचा तो ठरलेला आहे, तो आहे 18%. ऑप्शन इज सी. ऑप्शन इज सी. टू फाइंड द कॉस्ट ऑफ वन शेयर, to find the cost of one share at the time of buying, the amount of brokerage and GST is to be dash dash the MFI of share. जे ऑप्शन्स आहेत added to, B subtracted from, C multiplied with, आणि D divided by. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण शेअर्स खरेदी करतो तर जो खरेदी करत असेल त्याला मार्केट व्हॅल्यू, त्यानंतर GST किंवा आणखी काही टॅक्स असतील किंवा ब्रोकरेज हे सगळे ॲड करून खरेदी करावं लागतं. म्हणजेच आपला ऑप्शन येणार आहे ॲडेड टू. ऑप्शन ए. या पद्धतीने.
Okay, now see the next example. Find the purchase price of a share of face value. त्याची फेस व्हॅल्यू देऊन ठेवली ₹100. फेस व्हॅल्यू ₹100. इज इट ॲट प्रीमियम? ॲट प्रीमियम ₹30. म्हणजे तो प्रीमियम म्हणजे वाढ आहे, त्याच्यामध्ये अधिमूल्य आहे. मग त्याच्यावरून आपण काय करणार? मार्केट व्हॅल्यू. देअरफॉर MV इज इक्वल टू FV प्लस ₹30 इज इक्वल टू 100 प्लस 30 इज इक्वल टू ₹130. ही त्याची मार्केट व्हॅल्यू झाली. रेट ऑफ ब्रोकरेज इज इक्वल टू 0.3%. याच्यावरून आपण ब्रोकरेज काढून घेऊया. ब्रोकरेज इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू रेट ऑफ ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू आहे ₹130 मल्टिप्लाइड 0.3% म्हणजे 0.3/100. हा 0 गेला, हा 0 गेला, इज इक्वल टू 13 इंटू 0.3/10 इज इक्वल टू, याने मल्टिपल करा 39. ओके, आणि याचं एक डेसिमल पॉईंट आहे, 0.10. आता परत 10ने डिवाइड करतोय म्हणजे अजून एक डेसिमल पॉईंट लेफ्टला सरकला. म्हणजेच काय आलं? ₹0.39. सो द ब्रोकरेज इज ₹0.39. आता आपल्याला काढायची परचेस प्राइस. परचेस प्राइस इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू आहे 130 प्लस 0.39 इज इक्वल टू ₹130.39. देअरफॉर परचेस प्राइस 130 रुपये 39 पैसे ही त्याची परचेस प्राइस असणार आहे. ओके, नाउ सी द थर्ड एक्झाम्पल. Prashant bought bought 50 shares of face value ₹100 having market value ₹180. Company gave 40% dividend on the shares. Find the rate of return on investment. Rate of return on investment ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघा काय काय त्याने. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 50. नंतर फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100. नंतर हॅविंग मार्केट व्हॅल्यू ₹180. नंतर रेट ऑफ डिव्हिडंड 40% ऑन द शेअर्स.
फाइंड द रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न आपल्याला काढायचा आहे. किती परतावा मिळाला. मग अगोदर एक काम करावं लागेल. रेट ऑफ डिव्हिडंड जो असतो तो फेस व्हॅल्यूवरती मिळतो, बरोबर आहे. मग फेस व्हॅल्यू त्यानंतर जी एकूण त्यांनी गुंतवणूक केली असेल ती कशावर केली असेल, मार्केट व्हॅल्यूवरती. ओके, म्हणजे सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू आहे 180, त्याला मल्टिप्लाइड 50 शेअर्स इज इक्वल टू रुपीज 9,000. Therefore, sum invested इज इक्वल टू रुपीज 9,000. नंतर आता त्याला डिव्हिडंड दिला गेला. डिव्हिडंड कशावरती देणार आहे. डिव्हिडंड टोटल फेस म्हणजे फेस व्हॅल्यूवरती डिव्हिडंड, बरोबर आहे. मग टोटल फेस व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स फेस व्हॅल्यू एकाची फेस व्हॅल्यू आहे आपल्याकडे रुपीज 100 आणि असे आहेत 50 इज इक्वल टू रुपीज 5,000. देअरफॉर टोटल फेस व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 5,000. याच्यावर डिव्हिडंड किती मिळणार आहे 40%. डिव्हिडंड इज इक्वल टू टोटल फेस व्हॅल्यू इंटू रेट. टोटल फेस व्हॅल्यू इंटू रेट इज इक्वल टू 5,000 इंटू 40%. 1 2 कॅन्सल इज इक्वल टू रुपीज 2,000. देअरफॉर डिव्हिडंड इज इक्वल टू रुपीज 2,000. त्याला 2,000 रुपये डिव्हिडंड मिळाला आहे. आता आपल्याला काढायचं आहे त्याचा रेट ऑफ रिटर्न. आता हा जो रेट ऑफ रिटर्न असेल तो काढताना आपण काय करतो. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100 इज इक्वल टू डिव्हिडंड मिळाला आहे 2,000. सम इन्व्हेस्ट केली होती त्याने मार्केट व्हॅल्यूवरती 9,000 इंटू 100. 1 2 3 इज इक्वल टू 2/9 इंटू 100. इथपर्यंत सिम्प्लिफाय इकडे करूया आपण. ओके, बघूया आता त्याचं सिम्प्लिफिकेशन. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न ROR इज इक्वल टू दिस. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 2 into 100 200 डिवाइडेड बाय 9. देअरफॉर ROR इज इक्वल टू 9 डिवाइड करा. 9 2 18 परत 2 20 9 2 18 परत 2 उरले परत 20. म्हणजे हे जे आहे हे पुन्हा पुन्हा तेच येत जाणार आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली इथे 2 2 2 त्याप्रमाणे येत जाईल. म्हणजे रेट ऑफ रिटर्न इथे आपण पर्सेंटमध्ये लिहिणार इज इक्वल टू ॲप्रॉक्सिमेटली घ्यावं लागेल. आता ॲप्रॉक्सिमेटली 22.2%. पूर्ण वाक्यात लिहिता येईल आपल्याला. द रेट ऑफ रिटर्न इज 22.2%. Okay, now see the next example 4.
find the number of shares when 300 shares of face value rupees 100 were sold at a discount of rupees 30. ओके बघा काय द नंबर ऑफ शेअर्स वेन फाइंड द नंबर ऑफ शेअर्स वेन 300 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू रुपीज 100 वेर सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ रुपीज 30. हां फाइंड द शेअर्स नाही आहे, फाइंड द अमाऊंट रिसिव्ड. Find the amount received when 300 shares of face value 100 were sold at discount of rupees 30. मग number of shares is equal to 300, face value is equal to rupees 100 and discount is equal to rupees 30. मग आता मार्केट व्हॅल्यू किती होईल त्याची? मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. फेस व्हॅल्यू आहे त्याची 100 रुपीज मायनस 30 इज इक्वल टू रुपीज 70. Therefore, MV of one share is equal to rupees 70. आणि आपल्याला काढायचं आहे द अमाऊंट रिसिव्ड is equal to MV into number of shares. MV आला त्याचा 70 आणि असे शेअर्स आहेत 300 इज इक्वल टू रुपीज 21,000. Therefore, the amount received is rupees 21,000. Okay, now see the question number 5. Find the number of shares received when rupees 60,000 was invested in the shares of face value rupees 100 and MV rupees 120. ओके, काय विचारले ते बघा. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स काढायचे आपल्याला. काढताना काय काढायचे? नंबर ऑफ शेअर्स हे फाइंड आउट करायचे. ओके, shares received when rupees 60,000 was invested. Sum invested
इज इक्वल टू रुपीज 60,000. In the shares of face value rupees 100 and market value rupees 120. आता शेअर्सची खरेदी नेहमी मार्केट व्हॅल्यूवर केली जाते. मग एवढी सम इन्व्हेस्ट केली आणि एवढी मार्केट व्हॅल्यू आहे, डिव्हिजन करा. मग काय, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू, सॉरी, सम इन्व्हेस्टेड अपॉन मार्केट व्हॅल्यू. सम इन्व्हेस्ट केली आहे 60,000 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 120. हा झिरो गेला, हा झिरो गेला, 12 वन जा 12, 12 5 जा 60 म्हणजेच 500. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स 500. मग ते आपण लिहू शकतो पूर्ण वाक्यात. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड किंवा 500 शेअर्स म्हटलं तरी चालेल. 500 शेअर्स रिसिव्ड, बस, वेन ₹60,000 वॉज इन्व्हेस्टेड. Okay, now see the next example. Question number 6. श्रीमती मीता अग्रवाल invested rupees 10,200 when MV of the share is rupees 100. She sold 60 shares when the MV was rupees 125 and sold remaining shares when MV was rupees 90. She paid 0.1% brokerage for each trading. Find whether she made profit or loss, and how much. सोपा प्रश्न एकदम. बघा काय म्हटलंय त्यांनी. श्रीमती मीता अग्रवाल इन्व्हेस्टेड रुपीज 10,200 म्हणजे सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू रुपीज 10,200 when MV of the share is rupees 100 MV while purchasing किंवा पर्चेसिंग MV म्हणा.
पर्चेसिंग एम फी. खरेदी करताना काय एम व्ही होतं त्याचा, तर ₹100. 100 रुपये त्याचा पर्चेसिंग एम व्ही होता. त्यावेळेस त्यांनी 10,200 रुपये गुंतवले. मग नंबर ऑफ शेअर्स किती आले असतील त्याच्यावरून ते काढता येतील आपल्याला. मग इथे नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड अपॉन पर्चेसिंग एम फी. खरेदी करताना जो एम व्ही असेल त्याच्यावरून आपण नंबर ऑफ शेअर्स काढू शकतो. सम इन्व्हेस्टेड आहे 10,200 आणि पर्चेसिंग एम व्ही आहे त्यावेळेचा 100. 2 कॅन्सल झाले. इज इक्वल टू 102. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स 102. म्हणजे त्याने 102 शेअर्स खरेदी केले. हे पर्चेसिंगचा विषय होता. आता हे ज्यावेळेस परचेस केलं तर परचेस करताना आता बघा परचेस कितीमध्ये केलं त्यांनी, 10,200 बरोबर आहे. मग इथे ज्यावेळेस परचेस केलं त्यावेळेस त्यांनी 0.1% ब्रोकरेज पण दिले. सी पेड 0.1% ब्रोकरेज. मग आपण काय करणार, ब्रोकरेज ऑन पर्चेसिंग इज इक्वल टू, ही सम किती होती त्यांची 10,200, त्याला गुणिले 0.1%, 2 गेले, इज इक्वल टू 102 इंटू 0.1, दॅट इज परत एक डेसिमल पॉईंट वाढला म्हणजे ₹10.2. देअरफॉर ब्रोकरेज ऑफ पर्चेसिंग. मग हे ब्रोकरेज त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. मग आपण इथे जे म्हटलंय सम इन्व्हेस्टेड, मग इथे आपण म्हणणार टोटल सम इन्व्हेस्टेड किंवा टोटल पर्चेसिंग प्राइस असं म्हटलं तरी चालेल. टोटल पर्चेसिंग प्राइस इज इक्वल टू 10,200 प्लस 10.2 रुपीज इज इक्वल टू, इथे पुढे 0 घेतला तरी चालेल कारण आपल्याला ॲड करताना त्याचा पुढे फायदा होतो. टोटल सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू ₹10,220. ओके, म्हणजे एवढा खर्च त्यांनी सुरुवातीला केला होता. टोटल सम इन्व्हेस्ट झाली. आता हे पर्चेसिंगपर्यंत इथे संपलंय. आता इथून पुढे सेलिंगचा पार्ट सुरू होतो. सेलिंगमध्ये काय काय बघा, ज्या 60 शेअर्स विकले जेव्हा एम व्ही वॉज ₹125. मग आता इथे आता चेंज करूया आपण हे सगळं. ती फक्त ती अमाऊंट लक्षात ठेवा, 10,210.20 ओके. नंतर सेलिंगचा विषय सुरू झाला आहे आता. मग आता आपण बघणार नंबर ऑफ शेअर्स पार्ट फर्स्ट. सेलिंग पार्ट फर्स्ट म्हटलं तरी चालेल म्हणजे ते लक्षात राहील आपल्या. सेलिंग पार्ट फर्स्ट, पहिला पार्ट काय आहे सेलिंगचा तो बघूया आपण. काय होईल, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 60. त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू काय होती, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹125. सेलिंग प्राइस ऑफ शेअर्स इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, नंबर ऑफ शेअर्स इंटू एम व्ही. नंबर ऑफ शेअर्स आहे 60 आणि मार्केट व्हॅल्यू त्याची 125 इज इक्वल टू 0, 6 पंचे 30, 3 6 दुने 12, 3 15, 1 6 1 6 1 7, म्हणजे 7,500 रुपयाला त्यांनी सेलिंग केली. कोणते 60 शेअर्स. सेलिंग प्राइस ऑफ 60 शेअर्स म्हणणं हे समजायला सोपं जाईल. ऑफ 60 शेअर्स
आता ह्या व्यवहारामध्ये त्यांनी 0.1% ब्रोकरेज दिले, मग ब्रोकरेज इज इक्वल टू सेलिंग प्राइस टोटल एम फी, सेलिंग प्राइस इंटू 0. रेट म्हणा त्याला फार झालं तर, ब्रोकरेज रेट इज इक्वल टू सेलिंग प्राइस आहे त्याची 7,500, त्याला मल्टिप्लाइड 0.1% इज इक्वल टू ₹7.5. देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल टू ₹7.5. आता हे ब्रोकरेज मायनस होईल, जी अमाऊंट त्यांना मिळणार होती सेलिंग प्राइसची त्याच्यापासून मायनस होईल. म्हणजे काय, अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू एम व्ही मायनस ब्रोकरेज, आता एम व्ही झालं होतं 7,500 मायनस 7.5 आणि हे जर आपण सबट्रॅक्शन केलं तर हे येतं 7,492.5. दिस इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग 60 शेअर्स. हे इक्वेशन 1 झालं आपलं. आता नाही, पहिलं ते दुसरं जे होतं 10,200 त्याला इक्वेशन 1 म्हणा, याला सेकंड म्हणा, त्याला 1 म्हणून टाका. ते 10,210 रुपयांनी काही आलं होतं ते. आता हे सेकंड मिळालं, अमाऊंट रिसिव्ड ₹7,492.5. आता हा झाला पहिला सेलिंगचा पार्ट. सेकंड सेलिंग पार्ट काय, सेलिंग पार्ट सेकंड काय काय चेंजेस झाले. नंबर ऑफ शेअर्स किती उरले, आता टोटल 102 होते, मग 102 मधून 60 गेले म्हणजे हे उरले 42. त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू होती ₹90. मग सेलिंग प्राइस ऑफ शेअर्स किती होईल, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स 42 आणि मार्केट व्हॅल्यू 90 म्हणजे 0, 18, 1, 36 आणि 37, 3,780. हे किती शेअर्सची झाली, 42 शेअर्स झाले. ओके, परत ब्रोकरेज येईल याच्यावरती. आता ब्रोकरेज काढूया त्याचं. 3,780 इंटू 0.1%, हा 0 गेला, हा 0 गेला. इथे आता उरले 378, म्हणजेच 1 डेसिमल पॉईंट वाढला, तर हा होणार आहे 37.8/10. 37.8/10. मग परत 10 ने डिवाइड केलं तर 3.78. ब्रोकरेज किती मिळालं, 3.78. मग अमाऊंट रिसिव्ड परत यावेळेस या अमाऊंटमधून हे मायनस होईल. 3,780 मायनस 3.78 हे मायनस करूया. म्हणजे ही अमाऊंट कोणती मिळणार आहे, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग 42 शेअर्स. 42 शेअर्स. आता हे सबट्रॅक्शन बघूया. 3,780.00 त्याच्यातून 3.78 मायनस करा. याच्यातून जाणार नाही 10, 10तून 8 गेले 2, 10तून 8 गेले 2, 10तून 4 गेले 6, इथे 7, 7, 7. 3,776.22 एवढं त्याचं सबट्रॅक्शन आलंय. आता याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. इक्वेशन नंबर 3. ओके, मग दोन्ही जे सेलिंग प्राइस असतील त्यांची ॲडिशन करा. ॲड इक्वेशन 1, 2 and 3. आता हे आपल्याला चेंज करू आपण आता इथे सगळे. टोटल अमाउंट रिसिव्ड आफ्टर
सेलिंग. आता दोन्ही पण ॲड करायचे. मागची जी प्राईस आपली आली होती जेव्हा 60 सेल केले त्यावेळेचे 7492.50 7492.50 प्लस आणि आत्ताची आली आपली 3776.22. दोघांची ॲडिशन करा. ओके, थोडं सेपरेट घेऊ इकडे. 7492.50 3776.22 27816 12 1 10 1 11 therefore is equal to rupees 11,268.72. Total amount received after selling is equal to rupees 11,268. आता जी खरेदी केली होती तर टोटल सम इन्व्हेस्टेड किती होती आपली 10,210 रुपये 20 पैसे. टोटल सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू रुपीज 10,210 रुपये आणि 20 पैसे. ओके, आता एक लक्षात येतं आहे सेलिंग केल्यानंतर आले 11,268 आणि सम इन्व्हेस्ट केली ते 10,210. अल्टिमेट प्रॉफिट झाला आहे म्हणजे आपण ते पहिला जो पार्ट होता त्याचा आन्सर लिहू शकतो. श्रीमती अग्रवाल मेड प्रॉफिट. श्रीमती मीता अग्रवाल मेड प्रॉफिट. किती प्रॉफिट झालाय मग प्रॉफिट इज इक्वल टू टोटल सम इन्व्हेस्टेड टोटल अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग किंवा डायरेक्टली तरी काय हरकत नाही. डायरेक्टली चला 11,268.72 मायनस 10,210.20 डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन करून टाका. प्रॉफिट इज इक्वल टू सेपरेट घेऊया 11,268.72 आणि त्यातून गेले 10,210.20 सबस्ट्रॅक्शन करा. 2585010 1,058 रुपये रुपीज 1085.52. मग शेवटचं वाक्य आपलं असणार आहे श्रीमती मीता अग्रवाल मेड प्रॉफिट ऑफ रुपीज 1058.52 1,058.52 रुपयाचं त्यांनी प्रॉफिट केलं आहे. ओके, तर या पद्धतीने आपण या पार्टमधले 4th B मधले 6 क्वेश्चन कंप्लीट केले. पुढचे 7 to 11 पुढच्या सेकंड पार्टमध्ये आपण उद्या बघणार आहोत. तर अशा पद्धतीने एक एक स्टेप करत गेलात तर हे उदाहरणं खूप सोपी आहेत, कुठेही अवघड नाही आहे. फक्त समजून घ्यायचं आपण एक एक काय काय करतोय ते. ओके, तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, थँक्यू.